अनेक घरातल्या भानगडी, अगदी सास बहुवाली भांडणं असोत की प्रॉपर्टीचे झगडे असोत, पळून गेलेली पोरगी, हुंडा मागणारा जावई, या सगळ्या प्रश्नांवरचा जालीम इलाज म्हणजे शिवसेनेची शाखा होती. मराठी माणूस मेला आणि त्याला 4 खांद्यावर मसणात नेला, तर तो तिथं या राजकारण्यांचं पोस्टर वाचून, म्हणजे मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे हे वाचून जागा व्हावा आणि 15 तारखेला यांना मतदान करायला मतदान केंद्रावर हजर राहावं अशी यांची अपेक्षा आहे की काय असं वाटायला लागलं. तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई म्हणे. मराठी माणसाचं अस्तित्व हे केव्हाच धोक्यात आलं होतं. काल ठाण्याहून मुंबईला बोरिवलीकडे येताना जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड म्हणजे JVLR वरच्या एका स्मशानभूमीच्या गेटवर एक पोस्टर चिकटवलेलं दिसलं मला. सध्या मुंबईत जे पोस्टरवर रंगलेलं आहे त्यातलंच एक पोस्टर. मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे. तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. पोस्टर लावलंय. साला मसणवटात पण सोडला नाही हो यांनी. मराठी माणूस मेला आणि त्याला 4 खांद्यावर मसणात नेला, तर तो तिथं या राजकारण्यांचं पोस्टर वाचून, म्हणजे मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे हे वाचून जागा व्हावा आणि 15 तारखेला यांना मतदान करायला मतदान केंद्रावर हजर राहावं अशी यांची अपेक्षा आहे की काय असं वाटायला लागलं. तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई म्हणे. मराठी माणसाचं अस्तित्व हे केव्हाच धोक्यात आलं होतं. आता काय तुम्ही अस्तित्वाची शेवटची लढाई वगैरे घेऊन बसला. 2025 साली, 25 संपत आलंय तेव्हा. जसं म्हणालो मराठी माणसाचं अस्तित्व हे आता 2025 साली धोक्यात आलेलं नाहीये. हे केव्हापासून चालू आहे. परराज्यातून आलेले उपरे जेव्हा इथल्या भूमिपुत्रांच्या उरावर बसून आपले इमले बांधू लागले ना, तेव्हाच खरं तर मुंबईचं मराठीपण पुसलं जाऊ लागलं होतं. पण त्यांच्या विरोधात आवाज उठवणारी बाळासाहेब ठाकरे ही मनस्वी व्यक्ती जोवर लढत होती, तोवर या उपऱ्यांना किमान दहशत होती, एक वचक होता. पण बाळासाहेबांचा वाढता करिश्मा पाहून त्यांच्या भोवती गोळा झालेले अनेक हुजरे, खुशमस्करे यांनीच मग सेनेचं 80% वालं समाजकारण गुंडाळून 20% राजकारण 100% वर नेऊन ठेवलं. आता भारताच्या संसदीय लोकशाहीत राजकारण करायचं म्हणजेच निवडणुका लढवणं हे आलं. त्यासाठी मतदार हवेत, जमलं तर वोट बँक हवी. मुंबईतला मराठी माणूस म्हणजे इथला आगरी कोळी भूमिपुत्र सोडला तर बाकीचे सगळेच महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातून आलेले. कुणी कोकणातला, कुणी घाटावरचा, कुणी विदर्भातला, तर कुणी खानदेशातला. या प्रत्येक भागावर ज्या नेत्याचं राजकीय वर्चस्व किंवा प्रभाव होता, त्या राजकीय प्रभावाची झलक मुंबईच्या राजकारणावर किंवा निवडणुकांवर पडणारच होती. पश्चिम महाराष्ट्रातलं काँग्रेसी वर्चस्व हे मुंबईतल्या घाटी मतदारांच्या मतदानातून दिसायचं. कोकणातही काँग्रेसी प्राबल्य होतं सुरुवातीच्या काळात. ते हळूहळू बाळासाहेबांच्या विचारांनी दूर झालं. कोकण पूर्णतः शिवसेनामय झाला. पण कोकणातल्या चाकरमान्यांची मतं मुंबई जिंकायला पुरेशी नाहीयेत, हे समजलेल्या कावेबाज नेत्यांना मग वोट बँक उभी करण्याची गरज भासू लागली. मुसलमानांचं प्राबल्य असणाऱ्या भागांमधून खूप आधी मुस्लिम लीग होती. त्यावेळेला मुस्लिम लीगला, तर नंतर काँग्रेसला मतदान होत आलं. ही मतं कधीच फिरली नाहीत. काही कुठले फॅक्टर यांच्यावर असा प्रभाव टाकू शकले नाहीत. अशा या मुंबईतला मराठी टक्का हा 58% इतका असतानाही, म्हणजे त्याच्या आधी तर तो अगदी 70-80% होता. पण तो जेव्हा 58 वर आला, त्यावेळेला 1985 साल उजाडेपर्यंत माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवरती एकहाती सत्ता मिळवता आली नव्हती. कारण होतं मराठी माणसांची विखुरली गेलेली राजकीय विचारांची पाठराखण. प्रत्येकाची राजकीय विचारधारा वेगळी होती. ते प्रांतवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे आकर्षित झालेले होते. मराठी माणसांच्या त्यांच्या मतांच्या जीवावर पालिकेची सत्ता मिळवता येत नाहीये हे समजल्यावर मग याच मराठी नेत्यांनी आपापल्या प्रभागातल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांना अभय द्यायला सुरुवात केली. अनधिकृत असलेल्या झोपड्यांना वीज मीटर बसले. नाक्या-नाक्यांवर पालिकेच्या नळ जोडण्या बसवल्या गेल्या. यांना स्थानिक नगरसेवकांच्या शिफारस पत्रांवर रेशन कार्ड्स मिळाले. कलेक्टर लँडवरच्या किंवा सरकारी जमिनीवरच्या झोपड्यांना त्या काळी फोटोपास दिले जायचे. ते फोटोपासही याच नगरसेवकांनी मिळवून दिले. मुंबईतल्या मध्यमवर्गीय मराठी माणसांच्या चाळी मात्र या परप्रांतीयांच्या अतिक्रमणांनी आक्रसत गेल्या. हा त्रास आजपासून 30-35-40 वर्ष आधीच सुरू झालाय. तर मग तेव्हाच मराठी माणसानं आवाज का नाही उठवला असा प्रश्न अनेक जण विचारतातही. यावर उत्तर एकच आहे. मराठी माणसानं आवाज उठवला होता त्यावेळेलाही. नक्कीच उठवला होता. मुंबईत शिवसेनेच्या शाखा म्हणजे लोक अदालती होत्या एक प्रकारच्या. जनता की अदालत.
अनेक घरातल्या भानगडी, अगदी सास-बहूवाली भांडणं असोत की प्रॉपर्टीचे झगडे असोत, पळून गेलेली पोरगी, हुंडा मागणारा जावई, या सगळ्या प्रश्नांवरचा जालीम इलाज म्हणजे शिवसेनेची शाखा होती. पण भैय्याला दिली ओसरी, भैय्या हातपाय पसरी, ही तक्रार मात्र बहुतांश शाखांनी, शाखा प्रमुखांनी धुडकावूनच लावली. आमच्या चाळी शेजारी नाल्यावर हगणदारीवर बांधलेल्या झोपड्यांमधला भैय्या आता हळू आमच्या चाळीपर्यंत पसरत पसरत आला, हे सांगूनही कोणी ऐकलं नाही. कारण हे भैय्या आता आमचे मतदार बनले होते ना. आज मस्तवाल झालेले परप्रांतीय दिसतायत तुम्हाला, दुकानदारी करणारे बनिये दिसतायत, मारवाडी शेठ दिसतोय. हे मराठी माणसाला दाबू पाहतायत ही सगळी मंडळी. कारण त्यांना ठोकण्याची वेळ निघून गेलेली. ती वेळ जेव्हा होती तेव्हा त्यावेळेस आमचा शाखा प्रमुख किंवा आमच्या शाखा प्रमुखानं, नगरसेवकानं याच भैय्याला चुचकारला होता. खरं तर फटकारला पाहिजे होता तेव्हाच, पण चुचकारला होता. मग काय? शेफारलेला भैय्या, गुजराती, मारवाडी बनिये सगळेच मराठी माणसाच्या उरावर बसले. मराठी माणसाला भांडी घासायला ठेवतो या टेचात काही जमाती तेव्हाही वागायच्या आणि आजही वागतायत. मराठी माणूस सधन जरी असला, काही काही लोक आहेत मराठी माणसात, तरी या मराठमोळ्या मुंबईत काही गल्ल्या, काही वस्त्यांमध्ये जुन्या चाळी ज्या मराठी माणसांच्याच होत्या त्या पाडून नव्याने रिडेव्हलपमेंट झाली आहे. त्या इमारतीत मराठी माणसाला घर विकत घेता येत नाही. नुसता मांसाहार करतो म्हणून नाही, तर तू मराठी आहेस म्हणून. इतका माज. परराज्यातून आलेले उपरे स्थानिक मराठी माणसाला दाबत होते. काय कमी होतं की काल परवा तर स्थानिक पोलिसांवर एका या परप्रांतीयांनी हात उचललाय. पाहिलं मित्रो, आपला एखादा मराठी माणूस हैदराबादमध्ये किंवा बंगलोरमध्ये गेला बाजार यूपी बिहारमध्ये पोटा पाण्यासाठी जाणार नाही म्हणा, पण समजा तिथे जाऊन तिथं राहून असा बेमुरवतखोरपणा करू शकेल काय हो? तिथल्या पोलिसांवर हात उचलणं तर लांब, तिथं आर्ग्युमेंट तरी करेल का? करू शकेल का? पण महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत हे सर्रास होतंय. कारण हे लोक, हे उपरे या राजकारण्यांची वोट बँक आहेत. आज भलेही उत्तरेतल्या गायपट्ट्यातले भैये हे भारतीय जनता पक्षाची वोट बँक बनवले जात असतील, पण त्यातलाही 30 ते 35% भैया हा भाजप विरोधी विचारांचा आहे. मग तो धर्मानं मुस्लिम असला तर मग तो काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाचा समर्थक असू शकतो, त्यांचा मतदार असू शकतो. आता तर मुसलमानांची वोट बँक काही पॉकेट्समध्ये MIMला जिंकून देते. या सगळ्या बाहेरच्या लोकांची त्यांच्या त्यांच्या इलाक्यात दादागिरी चालते. मालाड मालवणीत तर रोहिंगे बांगलादेशी भरलेत. त्यांच्याकडून सामान्य मराठी हिंदूंना घरं रिकामी करून हाकलवलं जातंय. लँड जिहाद सुरू आहे एक प्रकारचा. मला सांगा, किती विदारक स्थिती आहे मराठी माणसाची आहे मुंबईत? किती विदारक स्थिती. कोणी आहे का वाली मराठी माणसांना? जो काय 35-36% मराठी मतदार उरला आहे त्याच्यावर कोणाकोणाचा डोळा? चला हरकत नाही. आहे डोळा तर असेल डोळा. पण त्या मराठी माणसाला तुम्ही काय दिलं? इतकी वर्ष त्याच्याच नावानं राजकारण केलं. अस्मिता, बिस्मिता, बिस्मिल्ला नाही बिस्मिता, बोंबलत बसलात. पण मराठी माणूस दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईत आणि उत्तर मुंबईतून पार वसई, विरार, पालघर ते कल्याण, कर्जतपर्यंत ढकलला कोणी? त्या मराठी माणसाला जिवंतपणीच तुम्ही संपवला, ठार मारला. त्या मराठी माणसाला निवडणुका आल्या की जिवंत करायला निघता. जागा हो म्हणता. रात्र वैऱ्याची आहे हे आता कळलं का तुम्हाला? रात्र काय अहो, दिवसही वैऱ्याचाच होता. परप्रांतीय गाड्या भरभरून उत्तरेतून मुंबईत उतरत होते. विटी असो, ठाणे असो, कल्याण असो, सगळ्या जंक्शनवर. आणि त्यातले शेकडो लोक तुमच्या वॉर्डावॉर्डात दररोज निवाऱ्याला येत होते. झोपड्या बांधत होते. तुमच्यापैकी कित्येक जण जे पूर्वी झोपडी दादा होते, मकान मालिक होते, तेच आज नगरसेवक, आमदार बनलेत. कशाच्या जोरावर? तर या परप्रांतीयांच्या वोट बँकेच्या जोरावर. पण तेव्हा मराठी माणसाचा गळा घोटला जातोय, हे तुम्हाला तुमच्या 5 वर्षाच्या त्या नगरसेवक पदाच्या आमदारकीच्या काळात कधीच दिसत नव्हतं. निवडणूक आली की यांची मोती साबण लावायची वेळ झाली. लागलीच मराठी अस्मिता, मुंबई, मराठी माणूस, सब कुछ खतरे में. जिवंतपणी ज्या मराठी माणसाला हात दिला नाही, त्याची खंत समजून घेतली नाही, तोच मराठी माणूस मेल्यावर ज्या स्मशानभूमीत जाळायला जाणार आहे,
त्या स्मशानाच्या गेटवर पोस्टर लावून काय फायदा हो? मेलेला मराठी माणूस खरंच तुमच्या पोस्टरने जागा होईल? तिरडीवर उठून बसेल, टुणकन उडी मारून खाली उतरेल आणि मग जागा झालेल्या तो जो मतदार आहे, त्या मतदाराचं, माफ करा मराठी माणसाचं, 15 तारखेला मतदान तुम्हालाच. ही असली पोस्टर्स लावणाऱ्यांना एकच विनंती, पोस्टर्स लावण्याआधी जरा आत्मचिंतन करा. कुठं नेऊन ठेवलाय मराठी माणूस तुम्ही? मुंबईतला मराठी माणूस तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय? कुठे नेऊन ठेवलाय? वाशिंद, खोपोली, शहापूर, पालघर, बोईसर, उमरोली ही नवी स्टेशन्स आहेत मराठी माणूस शोधण्याची. शोधा आणि आणा त्याला परत मुंबईत. असेल हिंमत तर आणा. मराठी माणूस परत मुंबईत आणा. कारण ही मुंबई कोणाही गुजराती, मारवाड्याची किंवा भैयांची नाही आहे. ही मुंबई कोळी, आगऱ्यांची, कोकणी, मालवणी, घाट्यांची आहे. ही मुंबई महाराष्ट्राची आहे. पण सत्तेच्या लालसेपोटी तिचा गळा घोटला या पोस्टरबाजांनी. कधी मी मुंबईकर, तर कधी करून दाखवलं, तर आता कपाळात गेल्यावर मसणातही मराठी माणसाला उठवायला निघालेत. काय तर म्हणे, मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. मराठी माणसाच्या नाही, ही तुमच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे. या पोस्टरवरून किमान असं तरी दिसतंय मला. धन्यवाद.